इकडं कूलरचा पंखा पडून आहे कारण ते विषय असा झाला आहे की ते मोटर पूर्णपणे खराब झालेली आहे। मोटर इथली गायब आहे कारण ती मोटर पूर्णपणे जळून गेली, ती पूर्ण मोटर खराब झालेली आहे। आता याला नवीन मोटर लावावी लागणार। या कूलरला खालतं न्यायचं आहे कारण ती जोपर्यंत मोटर येणार नाही तोपर्यंत हा खालतच राहणार। नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये। विषय असा झाला आहे की आमचा घरचा हा कूलर झाला अचानक बंद। आता या पाना पेंचेसने मला हा कूलर खोलायचा आहे, तर एक पल्ला खुललेला आहे आणि आता झालं काय आहे, हे जे मोटर आहे पंखा लागून आहे हे अचानक बंद झालेले आहे। तर या मोटरचं मागचं वाला झाकण काढलेलं आहे आणि इथं कॅपॅसिटर राहते, याचा कॅपॅसिटर बदलून पाहतो। हा वाला जो कॅपॅसिटर आहे हा थोडा हा वाला आहे, पाहू शकता तुम्ही, दिसत असेल तर। आता याला नवीन कॅपॅसिटर हा असा वाला टाकावे लागणार। इकडं कूलरचा पंखा पडून आहे कारण ते विषय असा झाला आहे की ते मोटर पूर्णपणे खराब झालेली आहे। हे बघा, मोटर इथली गायब आहे कारण ती मोटर पूर्णपणे जळून गेली, ती पूर्ण मोटर खराब झालेली आहे। आता याला नवीन मोटर लावावी लागणार। इकडं पुरेपूर जे याचे खोलून आहे, इकडं नटा विटा, आणि आता हा फॅन मला साफ करायचा आहे पूर्णपणे आणि हे पाणी पण काढायचं आहे। बाकी आज ऊन बहुत आहे, आज पण ऊन बहुत आहे, पाहू शकता। याला वरती घेऊन जातो आणि याला साफ करतो पूर्ण। तर आता या फॅनला मी वरच्या रूम मध्ये आणलो आहो कारण त्याला पूर्णपणे साफ करून टाकतो। आता काढलाच आहे तर साफ पण करून टाकतो। बोलले बघा खिपलं निघत आहे रे, याला साफ नाही केलं मी कधी। आता नवीन मोटर आणावी लागणार कारण ते मोटर आता खराब झाली आहे। गेल्या 7 वर्षापासून ते मोटर चालत आहे आणि आता नवीन मोटर घ्यायला जावी लागणार। हा कूलर आता खालतं घेऊन जायचं आहे, त्याची मोटर येईपर्यंत याला खालतं घेऊन जावे लागणार। आता याला खालतं घेऊन जातो, तोपर्यंत मी पंखा साफ करून घेतो, मग तुम्हाला भेटतो, ठीक आहे। फॅन पूर्णपणे साफ झालेला आहे आणि आता वरचा कूलर खालतं न्यायचा आहे। सगळ्यात आधी याचं पाणी काढावे लागणार, त्याच्यानंतर कूलरला खालतं न्यावे लागणार। या कूलरचं पूर्ण पाणी साफ केलेलं आहे, म्हणजे काढलेलं आहे, पाहू शकता। त्याला उचलून खालतं घेऊन जायचं आहे, ठीक आहे। हलकाच आहे, काही याला काही 10-12 लोक नाही लागत, फक्त एकच व्यक्ती लागते जो मी काढलो पाणी, ठीक आहे। तर आता याला खालतं घेऊन जातो, मग भेटतो, कारण ते एका हातात कॅमेरा आणि एका हातात कूलर उचलून घेऊन जाणे हे खूप मोठं रिस्कचं काम आहे, एक तर पायऱ्यावरून, म्हणून याला मी खालतं घेऊन जातो, त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला, ठीक आहे। चलो, फायनली कूलरला मी खालतं आणलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता पाईप लावलेला आहे कारण त्याच्यामध्ये आता पाणी भरावे लागणार कारण ते पूर्ण कूलर खाली आहे। काय करताय? हे सायकलचा चक्का नका ढिला झाला तर करणार तर। तर आजचा हा व्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो। भेटूया आता अशाच पुढच्या व्लॉग व्हिडिओमध्ये, आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा। चला, बाय बाय।